नमस्कार मंडळी. आज आहे टिफिन सिरीजमधला 4थ्या क्रमांकाचा डबा. आज आपण हेल्दी असा चिक्कूचा शिरा बनवत आहोत. माझ्या मुलींना हा शिरा फार आवडतो. नाही म्हटलं तरी 15 दिवसातून 2 वेळा तरी हा शिरा मी माझ्या मुलींसाठी आवर्जून बनवते. अगदी सोपी आहे, परंतु चिक्कूचा फ्लेवर कसा येईल याला, चिक्कू कधी घालायचा, साखरेचं प्रमाण किती आहे, अशा भरपूर टिप्स आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला आता फार वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे मी 3 चिक्कू घेतलेले आहेत. पिकलेले चिक्कू आहेत. 1 वाटीला थोडीसा कमी रवा घेतलेला आहे. मोठा रवा आहे हा, बारीक नाही. आता चिक्कू ही गोड आहेत, त्यामुळे साखर यामध्ये खूप कमी प्रमाणात घालायची. माझी मुली अगदी कमी गोड खातात. गोड कमी झाला शिरा तरच त्या खातात. त्यामुळे मी अगदी मोठे 3 टीस्पून इतकी साखर घेतलेली आहे. तुम्ही ते साखरेऐवजी गूळही वापरू शकता. आता 1 वाटी रवा आहे, तर अर्ध्या वाटीला थोडंसं कमी तूप घेतलेलं आहे. ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. मी ते रफली चॉप करून बदाम घेतलेले आहेत. चिक्कू अगदी पिकलेले आणि गावरान आहेत, त्यामुळे भरपूर अशा गोडीचं आहे. तुमच्याकडे चिक्कू जर गोड नसतील तुमच्याकडचे, तर तुम्ही साखरेचं प्रमाण इथे वाढवू शकता. चला आता रेसिपी पाहूयात. सर्वात अगोदर मी तुम्हाला दुधाचं आणि पाण्याचं प्रमाण सांगणार आहे. असं मोजून दूध आणि पाणी ठेवायचं, त्यामुळे शिरा अगदी मऊसर आणि चवीला अप्रतिम होतो. ज्या वाटीने रवा घेतला त्याच वाटीने 1 वाटी दूध घेतलेलं आहे मी इथं. आता 1 वाटी दूध तर 2 वाट्या पाणी इतकं मिश्रण हे तयार करून घेणार आहोत आपण. तुम्ही पूर्णपणे दुधातही बनवू शकता, परंतु दुधातला शिरा अगदीच चिकट असा होतो, लगद्यासारखा. त्यामुळे मी दूध पाणी दोन्ही वापरते. आता दूध गरम होतंय तोपर्यंत चिक्कू आपण कट करून घेऊयात. चिक्कूच्या बिया काढून घ्यायच्या आणि वरची साल काढून घ्यायची आहे. आणि हे चिक्कू आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत. चिक्कू अगदी पिकलेले गोड असलेले घ्यायचे, त्यामुळे शिऱ्यात सगळी त्याची चव उतरली जाते. आणि शिरा दुपारी जरी मुलांनी खाल्ला तरी अप्रतिम चवीचा लागतो. त्यामुळे ही टिप्स नक्की लक्षात ठेवा की चिक्कू भरपूर असे पिकलेले, म्हणजे खूप झालेलेही घ्यायचे नाहीत. असे ज्याप्रमाणे व्हिडिओत दिसत आहेत त्याप्रमाणे चिक्कू असायला हवेत. आता चिक्कूचं सीझन चालू आहे, त्यामुळे या पद्धतीचे चिक्कू मार्केटमध्ये अगदी सहजपणे मिळू शकतात तुम्हाला. आता साल काढून घेतली, बिया काढून घेतल्या बाजूला, आणि चिक्कू असे मिक्सरमध्ये घालून घेणार आहे मी. मिक्सरमध्ये घालून थोडंसं अर्ध्या कपाला कमी इतकं पाणी घालायचं आहे आणि असं याचं स्मूथ असं बॅटर करून घ्यायचं आहे. असं चांगलं वाटून घ्यायचं, म्हणजे शिऱ्यात अगदी हे व्यवस्थित मिक्स होतं. बेसिक तयारी झाल्यानंतर शिरा बनवायला घेऊयात. कढई ठेवून घेतली. कढईमध्ये तूप घालून घेतलं. अर्धी वाटी इतकं तूप आहे. 1 वाटी रवा, अर्धी वाटी तूप. आता मुलांना बनवायचं आहे म्हटल्यानंतर हेल्थचा विचार केला पाहिजे, म्हणून मी इथं तुपाचाच वापर केलेला आहे. तुम्ही रिफाइंड ऑइल वापरलं तरीही चालेल या शिऱ्याला, परंतु मुलांसाठी आपण बनवतोय त्यामुळे तुपाचा वापर मी आवर्जून सांगेन तुम्हाला करायला. आणि शिरा तुपामध्ये खूप छान बनला जातो. खूप चांगलं कडकडीत गरम झालं की लगेचच घालायचे कट करून घेतलेले काजू बदाम. तुमच्याकडे तुमच्या मुलांना अजून किशमिश वगैरे ही शिऱ्यात आवडत असतील तर तुम्ही घातले तरीही चालेल, किंवा विलायची पावडर ही तुम्हाला हवी असेल तर आवर्जून घाला. परंतु मला नाही वाटत, चिक्कूच्या फ्लेवरनेच खूप छान हा शिरा लागतो, त्यामुळे विलायची पावडरीचीही या शिऱ्याला अजिबात गरज नाही आहे. बदाम इथे भाजून घेण्याचं कारण की शिऱ्यामध्ये ते अगदी कुरकुरीत लागतील म्हणून. वरून घालायचा लगेचच आपण 1 वाटी घेतलेला रवा, आणि रवा चांगला मंद आचेवरती गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत छान भाजून घ्यायचा. शिरा करतानाच्या या बारीक बारीक टिप्स जर फॉलो केल्या तर मुलांना पोटाचा त्रास अजिबात होणार नाही. अगदी व्यवस्थित बारीक गॅसवरती मंद आचेवर रंग बदलेपर्यंत रवा भाजून घेऊयात. रवा भाजायला घेतल्यापासून 6 ते 7 मिनटं झालेली आहेत. 7 मिनटात आपल्या रव्याचा कलर अगदी छान झालेला आहे, गोल्डन ब्राऊन. आपण जे दूध पाणी गरम करायला ठेवलं होतं ते यामध्ये घालून घेणार आहोत. साखर आत्ताच घालायची नाही. दूध पाणी गरम करून घेतलं होतं ते अगोदर घालून घ्यायचं. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मगच वरून किती पातळ होतंय मिश्रण त्या हिशोबाने वरून साखर घालायची. मी इथं पूर्ण सगळं दूध पाणी एकत्रच घातलेलं नाही आहे.
अर्धं दूध पाणी घातलं. दूध पाणीही चांगलं कडकडीत उकळतं असायला हवं रव्यावरती घालताना, म्हणजे रव्याला अजिबात गुठळ्या होणार नाही आहेत. अर्धं दूध पाणी घालून असा रवा मिक्स करून घ्यायचा. उरलेलंही दूध पाणी यामध्ये घालून घेतलं आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. रवा व्यवस्थित दूध पाण्यामध्ये मिक्स झाल्यानंतर वरून घालायचं जे आपण चिकूची प्युरी करून घेतलेली आहे ती. चिकूची प्युरी याच घडीला घालायची, म्हणजे त्याचा फ्लेवर खूप छान येतो शिऱ्यामध्ये. अगदी त्याच्या वासानेच शिरा खावासा वाटेल असा घरभर याचा वास पसरला जातो आणि चवीला अप्रतिम होतो. त्यामुळे दूध पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि वरून मग चिकूची प्युरी घालून घ्यायची यामध्ये. आता प्युरी घातल्यानंतर तीही या रव्यामध्ये सगळी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. थोडंसं दूध घातलं असल्यामुळे चिकूला रंग फार सुरेख आलेला आहे वाटताना दूध घातलं ना, त्यामुळे असं सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. परत अजिबात एकही गुठळी झालेली नाही आहे, पाहू शकता, कारण आपलं दूध पाणी बऱ्यापैकी गरम होतं, अगदी उकळतं, खळखळीत होतं. त्यामुळे वरून रव्यावरती दूध पाणी घातलं तरीही अजिबात गुठळी झालेली नाही आहे. तुम्ही म्हणाल किती हा मऊसर झालेला आहे रवा, पण थंड झाला की आहे तसा सॉफ्टनेस याचा राहतो आणि थोडासा सुटसुटीत होतो, खायला अप्रतिम लागतो. आता चमचाभर तूप मी तसंच ठेवलं होतं, ते वरून घालून घेऊयात, मिक्स करूयात आणि झाकण ठेवायचं आणि एक दणानून वाफ काढून घ्यायची. हो, झाकण ठेवायच्या अगोदर साखरही घालणार आहोत. मंडळी, साखर घालतानाचा व्हिडिओ थोडा स्किप झाला आहे, शूट घ्यायचं राहून गेलं, परंतु या घडीला मी आपण जी साखर घेतली होती ती यामध्ये घालून घेतली आहे आणि असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता झाकण ठेवूयात आणि एक दणानून वाफ काढून घेऊयात. 1-2 मिनटापर्यंत अगदी बारीक गॅस करायचा आणि झाकण ठेवायचं. एक छान वाफ बसली रव्याला की रवा अगदी मऊसर शिजला जातो. किती छान वाफ बसली आहे आणि रवा तयार झालेला आहे. बाजूनी तूप सोडलेलं आहे रव्यानी, म्हणजे आपला रवा तयार झालेला आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. ज्या ठिकाणी मी साखर घातली त्याच ठिकाणी तुम्हाला गूळ वापरायचा असेल तर गूळही वापरू शकता. त्या ठिकाणी गूळ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची. तयार आहे आपला चिकूचा शिरा. अगदी सुंदर, साधी, सिंपल रेसिपी आहे आणि मुळात म्हणजे मुलांना आवडणारे आहे. एकदा नक्की करून पहा. आता गॅस बंद करून झाकण ठेवलं एक 5 मिनिटासाठी आणि 5 मिनिटानंतर दाखवते मी तुम्हाला टिफिन भरून रवा आपला कसा झालेला आहे. तर हे पहा मंडळी, अजिबात असा लगदा झालेला नाही आहे आपल्या रव्याचा. अगदी मऊसर प्रसादाचा शिरा होतो तसा हा मऊसर शिरा झालेला आहे. अतिशय रुचकर आणि टेस्टी अशी रेसिपी आहे आणि मुळात म्हणजे पौष्टिक आहे. मुलांना हा शिरा तुम्ही करून द्या, त्यांना नक्की आवडेल. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब ही जरूर करा. अशाच अजून लहान मुलांच्या टिफिनच्या रेसिपी अजूनही 7 दिवसाच्या येणार आहेत, तर ती सिरीज ही पाहायला विसरू नका. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा. अशाच नवनवीन रेसिपी पाहत रहा. किती सिंपल आणि साधी रेसिपी, झटपट होते, नक्की करून पहा. बाय.